सतीश भोसले उर्फ खोक्या याचा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल झालाय। मात्र अद्याप त्या प्रकरणामध्ये निकाल आलेला नाही। बीडच्या सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी खोक्याने अर्ज केला आहे। ढाकणे कुटुंबाला केलेल्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये हा अर्ज खोक्याने केलाय। खोक्याच्या तपासासाठी बीडचे पोलीस पुणे आणि अहिल्यानगर परिसरामध्ये तपासणी सत्र कायम ठेवून आहेत। आता आपण चित्रामध्ये पाहतोय तो सतीश भोसले उर्फ खोक्या नामक गुंड आहे। हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। पैसे उधळण्याची, दौलत जादा करण्याची त्याला सवय आहे। तो सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे।